श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय. श्री स्वामी समर्थ. आज आपण पुढच्या गुरुवारी जे गणेश जयंती साजरी होणार आहे त्या संदर्भात माहिती घेऊयात. गणपती बाप्पा जे आहेत ते सर्व देवांचे देव आहेत. सर्व देवांचे मूळ स्थान आहेत. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी असं माऊली ज्ञानेश्वर म्हणतात. तसंच तुकाराम महाराज काय म्हणतात की अकारतो ब्रह्मा उकारतो विष्णू मकार महेश जाणीला ऐसे देव तिन्ही देव जेथोनी उत्पन्न तो हा गजानन मायबाप. तर तिन्ही देवतांची उत्पत्ती कुठून झालेली की आकार उकार आणि मकार. अशा या सगळ्यांच्या उत्पत्तीचा असलेला गणपती बाप्पा जो आहे त्याची गणेश जयंती माघी जयंती जी आहे ती येणाऱ्या गुरुवारी साजरी होणार आहे. गणेशांनी अनेक अवतार धारण केले आहेत म्हणून त्यांचे वेगळे उत्सव येतात. भाद्रपदामध्ये गणेश चतुर्थी असते, माघामध्ये गणेश जयंती असते. असे वेगवेगळे उत्सव साजरे कशासाठी करायचे तर गणपती हा बुद्धिदाता आहे. परमपूज्य गुरु माऊली सांगतात की विद्यार्थी आणि जे बुद्धीने काम करणारे व्यक्ती आहेत त्यांनी सगळ्यांनी गणेशाची उपासना ही केलीच पाहिजे. माऊली कोणती उपासना करायला सांगतात? नित्यनियमितपणे गणपती अथर्वशीर्षाचं पठण हे विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे. कारण की तो बुद्धिदाता आहे म्हणून त्याला आपल्याला शरण गेलं पाहिजे. माघी चतुर्थीच्या दिवशी काय करायचं आहे तर गणपतीला आपल्या घरामध्ये किंवा आपल्या नजीकच्या केंद्रामध्ये 21 वेळा गणपती अथर्वशीर्षाचं आवर्तन करायचं आहे. ही त्याची सेवा आहे. त्याच्यानंतर गणपतीला 21 दुर्वा व्हायच्या असतात. गणपतीला लाल रंगाचं फूल व्हायचं असतं आणि ही सेवा करून प्रार्थना काय करायची असते की तू मला बुद्धी दे अशी या गणपतीची आपण प्रार्थना करायची आहे. आपण मागच्या वेळेला पाहिलं होतं की एकलव्याचं उदाहरण आपण बघत होतो महाभारतातलं. एकलव्याने काय केलं होतं की द्रोणाचार्यांचा पुतळा बनवून त्याला साक्षी ठेवून अंतरंगामध्ये त्याला गुरुरूपाने मानून त्यांनी धनुर्विद्या शिकली होती आणि त्याच्या अंतरंगातील गुरुभाव जो आहे तो इतका श्रेष्ठ होता की द्रोणाचार्यांनी देहरूपाने त्याला शिकवायला नकार दिला असताना सुद्धा द्रोणाचार्य जसे शिकवतात तशाच स्वरूपाची धनुर्विद्या त्याला प्राप्त झाली. एवढीच नव्हे तर तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनला होता. एकलव्याने एका कुत्र्याच्या तोंडात जे बाण मारले होते तो कुत्रा भुंकत असताना आ वाचला असताना असे बाण मारले की त्याला थोडीही जखम नाही झाली पण आवाज मात्र बंद झाला. एवढं कौशल्यपूर्ण धनुर्विद्या हा एकलव्य शिकला. आणि मग तो कुत्रा आपण मागच्याच पाहिल्याप्रमाणे तो पांडवांचा कौरवांचा होता. जेव्हा तो वापस त्या मालकांकडे गेला तिथे त्यांनी पाहिलं तिथे द्रोणाचार्य पण होते. ते शिकवत होते कोणाला? 5 पांडव आणि 100 कौरवांना. तर अर्जुन म्हणाला की तुम्ही मला वचन दिलं होतं की माझ्या इतकं श्रेष्ठ धनुर्धर कोणीच नसणार. माझा एवढा श्रेष्ठ धनुर्धर एकलव्य कसा बनला? हा कोण आहे म्हणे. आपण मागच्याच पाहिल्याप्रमाणे ते तिथे झोपडीत आले, तिथे पुतळा पाहिला आणि मग पुढे काय झालं की द्रोणाचार्यांनी एकलव्याला सांगितलं की तू मला गुरुस्थानी मानलंयस ना, तुला विद्या प्राप्त झाली आहे ना, तुला अपेक्षित आहे तशीच विद्या प्राप्त झालेली आहे ना, मग तू आता मला गुरुदक्षिणा द्यायला पाहिजे. आणि इथे मित्र गंमत आहे की द्रोणाचार्यांनी त्यांच्या मालकांना म्हणजे राजाला कोणाच्या राजा कौरवांचे जे राजे आहेत धृतराष्ट्र त्यांना वचन दिलं होतं की मी फक्त तुमच्याच मुलांना विद्या शिकवेन, इतर कोणाला शिकवणार नाही. आणि अर्जुनाला वचन दिलं होतं की तुझ्यापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर कोणाही होऊ देणार नाही. आणि आता हे दोन्ही जे त्यांनी दिलेले वचन होते
तेथे भंग होत आहे म्हणल्यानंतर द्रोणाचार्यांनी मोठ्या कौशल्याने त्या ठिकाणी गुरुदक्षिणा मागितली. काय मागावं? आणि तुझा उजवा अंगठा मला कापून दे. आता धनुर्विद्येचं कसं आहे की आपल्याला माहिती बाण जर पकडायचा असेल तर तो असं चिमटीत पकडावा लागेल ना. तर त्या ठिकाणी उजवा हात तर सगळ्यात महत्त्वाचा आहे, उजवा अंगठा तर सगळ्यात महत्त्वाचा आहे. पण द्रोणाचार्यांनी मागितल्यानंतर एकलव्यही तितकाच निष्ठावान शिष्य होता. त्याने क्षणाचाही विचार न करता खटकन तो अंगठा कापून द्रोणाचार्यांना दिला आणि त्याने दाखवून दिलं की गुरुभक्ती कशी श्रेष्ठ असते. अशी गुरुभक्ती त्यांनी जी केली आहे ती अतिशय श्रेष्ठ आहे. अशा आणि त्याच्या पाठीमागे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की द्रोणाचार्यांनी असं का केलं असेल. बऱ्याच वेळा हा प्रश्न पडतो. थोडासा त्याचा मागोवा घेऊन आपण हा एकलव्य द्रोणाचार्याचा अध्याय पूर्ण करूयात. द्रोणाचार्य जेव्हा धृतराष्ट्राकडे आचार्यपदासाठी आले होते त्याच्या अगोदर द्रोणाचार्य वनवासात राहत होते आणि पत्नी मुलांसह त्या ठिकाणी आपला संसार करत होते. त्याच घटना अशी घडली की घरामध्ये 18-20 दारिद्र्य, वनामध्ये वास आणि एकलव्य त्यांचा पुत्र हा बालक असताना त्यांचा पुत्र कोण? द्रोणाचार्यांचा अश्वत्थामा. हा अश्वत्थामा जेव्हा बालक होता तर त्यावेळेला काय झालं की त्याला दूध प्यायचं होतं. रडायला लागला. त्यांनी कुठेतरी दूध पाहिलं आणि त्याला वाटलं मला प्यायचं आहे, परंतु त्याला दुधाची चवच माहीत नव्हती. मग द्रोणाचार्यांच्या पत्नीने काय केलं होतं की घरामध्ये जाऊन तिने पाण्यामध्ये पीठ कालवलं आणि ते दूध आहे म्हणून पाजून दिलं. आता अश्वत्थामा त्यावेळेला बाल असल्यामुळे त्याला दुधाची चवच माहीत नव्हती. त्याला वाटलं की दुधाची चव अशीच असते म्हणून त्याने काय केलं ते पिऊन घेतलं. परंतु द्रोणाचार्य हे पिता आहेत आणि पुत्राचं संगोपन ही पित्याची जबाबदारी आहे. या जबाबदारीच्या जाणीवेतून द्रोणाचार्य तिथून निघाले आणि मग ते हस्तिनापूरला आले आणि हस्तिनापूरला आल्यानंतर त्यांनी राजाकडे आचार्यपद स्वीकारलं आणि आचार्यपद स्वीकारताना त्यावेळेस त्यांना तिथे दक्षिणा मिळते. गुरु राहायला तिथे त्यांना जागा मिळाली, तिथे त्यांना कायमस्वरूपी काम मिळालं आणि दरबारामध्ये मानाचं स्थान मिळालं. तर त्याच्या बदल्यात त्यांनाही काहीतरी द्यायलाच पाहिजे होतं. म्हणून त्यांनी ह्या 2 गोष्टी दिल्या होत्या की मी अर्जुनापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर कोणाला होऊ देणार नाही आणि हस्तिनापूरचे जेवढे युवराज आहेत त्यांच्याशिवाय कोणालाही शिकवणार नाही. या दिलेल्या वचनांचा पालन करण्यासाठीच या द्रोणाचार्यांनी जे एकलव्याला विद्या देऊ शकले नाही, पण त्यांनी घेतलेली विद्यासुद्धा त्यांनी मग गुरु दक्षिणेच्या माध्यमातून ते एक प्रकारे वापस घेतल्यावर, कारण की अंगठा कापल्यानंतर काय त्या विद्येचं महत्त्व राहणार आहे. अशा प्रकारे हे एकलव्याने आपलं श्रेष्ठत्व दाखवलं आहे आणि द्रोणाचार्याने देखील आपला धर्म जो तो पालन केला, कारण त्यांनी दिलेलं वचन होतं त्या वचनाचं पालन केलं आहे. महाभारत हे अशाच अनेक प्रकारच्या काय म्हणतात त्याला ट्विस्टनी भरलेलं आहे की ज्या ठिकाणी कोणतं खरं आहे आणि कोणतं खोटं आहे हे आपल्या तर्काने आपल्याला ठरवावं लागतं. आता एकलव्याचं शिष्यत्व श्रेष्ठ का द्रोणाचार्यांनी हस्तिनापूरच्या सिंहासनाला दिलं वचन श्रेष्ठ आहे हे आपण आपल्या आपल्या तर्काने ठरवायचं आहे. पुढच्या भागात आपण कृष्ण आणि संदीपन ऋषी यांचे जे गुरुशिष्य नाते त्या संबंधी चर्चा करूया. वाणीला विराम देण्यापूर्वी एकच विनंती आहे की हा व्हिडिओ आपण शेअर अवश्य करावा आणि लाईक करावा. आपले काही अपेक्षा असतील, काही आपल्याला असं सांगायचं असेल तर आपण कॉमेंट्समध्ये जरूर लिहावं. श्री स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. श्री स्वामी समर्थ.